हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम शिकण्यासाठी अगोदर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल शिकावं लागेल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असतो आणि 90 डिग्री अँगलच्या समोरील जी बाजू असते, 90 डिग्री अँगलच्या समोरील बाजू ती असते हायपोटेनियस. प्रत्येक राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असतो तर दुसरा हायपोटेनियस असतो. वी नो दॅट अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. हा आहे राईट अँगल ट्रायंगल ज्याची एक साईड 90 डिग्रीची असते अँड द साईड ऑफ अपोजिट 90 डिग्रीच्या समोरील जी साईड आहे, अपोजिट साईड आहे 90 डिग्रीची, ती असते हायपोटेनियस. याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. पहा, आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनियस सांगता येईल. हा राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे ABC. यामध्ये B हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरील बाजू जी आहे AC ही आहे आपली हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे प्रत्येक राईट अँगलला एक 90 डिग्री अँगल असतो आणि दुसरा हायपोटेनियस असतो. हे राईट अँगल ट्रायंगलची ओळख आहे. पहा, इथे काही राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत. त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनियस कोणती आहे हे पाहायचं आहे आणि ओळखायचं आहे. हा पहिला राईट अँगल ट्रायंगल आहे ABC. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये B हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि बीच्या अपोजिट म्हणजे बीच्या समोरील राईट अँगल ट्रायंगलमध्ये 90 डिग्री अँगलच्या समोरील जी साईड आहे AC ही आहे आपली हायपोटेनियस. आणि इथे आपण लिहू शकतो द हायपोटेनियस ऑफ द ट्रायंगल ABC इज AC. दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे LMN. या LMN राईट अँगल ट्रायंगलमध्ये L हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि या L अँगलच्या समोरील म्हणजे 90 डिग्री अँगलच्या समोरील जी साईड आहे MN ही साईड हायपोटेनियस आहे. सो आपण इथे लिहू शकतो MN इज अ हायपोटेनियस ऑफ द अँगल LMN. नेक्स्ट अँगल आहे थर्ड नंबरचा XYZ. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये Y हा 90 डिग्री अँगल आहे आणि या 90 डिग्री अँगलच्या समोरील म्हणजेच अपोजिट साईड आणि या राईट अँगल ट्रायंगलची सर्वात मोठी साईड, लांब साईड, ती असते हायपोटेनियस. लक्षात ठेवा, प्रत्येक राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक 90 डिग्री अँगल असतो आणि त्याच्या अपोजिट त्याच्या समोरील जी साईड असते ती हायपोटेनियस असते. त्याचबरोबर हायपोटेनियसची दुसरी ओळख म्हणजे प्रत्येक राईट अँगल ट्रायंगलची जी सर्वात मोठी साईड असते त्याला आपण हायपोटेनियस असे म्हणतो. तर या अँगलची हायपोटेनियस कोणती असेल? XYZ मध्ये Y हा 90 डिग्री अँगल आहे आणि त्याच्या समोरील जी बाजू आहे ती आहे X आणि Z. ती साईड म्हणजेच आपली काय आहे? हायपोटेनियस. पहा, आता आपण बघणार आहोत पायथागोरस थेरम म्हणजे काय. इथे दिलेलं आहे पायथागोरस स्टेट्स दॅट इन अ पायथागोरस थेरम मध्ये राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगलची द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे हायपोटेनियसची स्क्वेअर. आपण इथे लिहू शकतो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू लिहिलं टू द सम ऑफ द अदर टू साईड. टू द सम म्हणून कोणाचे तरी सम आहे, इथे आपण सम लिहिलं. ऑफ द अदर टू साईड. पहा, ऑफ द अदर टू साईड. अदर टू साईड कोणते आहे त्या अँगलमध्ये? इथे दिलेला आहे राईट अँगल ट्रायंगल ABC. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये B हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि त्याच्या समोरील जी साईड आहे ती आहे AC. AC ही आपली हायपोटेनियस आहे. आपण इथे हायपोटेनियसचा स्क्वेअर घेतला आहे इक्वल टू हायपोटेनियस घेतल्यानंतर अदर टू साईड्स इथे आपल्याला दिसत आहेत AB आणि दुसरी साईड आहे AC. तर यांच्या स्क्वेअरचं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हा आहे आपला पायथागोरस थेरम. आता इथे आपण पायथागोरस थेरम व्यवस्थित बनवण्यासाठी AC
ही आपली हायपोटेनियस आहे. स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हा झाला आपला पायथागोरस थेरम. पहा इथे एक आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला आहे. या राईट अँगल ट्रायंगलला आपल्याला पायथागोरस थेरम सांगायचा आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये LMN हे या राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे. याच्यामध्ये अँगल L हा 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्री अँगलच्या समोरील जी बाजू असते ती हायपोटेनियस असते आणि राईट अँगल ट्रायंगलची सर्वात मोठी साईड ती म्हणजे MN ही काय आहे या राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस आहे. आता इथे आपण कसं बनवणार पायथागोरस थेरम पहा. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, अकॉर्डिंग टू according to the Pythagoras theorem, MN square equal to other two side square LM and दुसरी साइड कोणती आहे ती म्हणजे LN. हा आहे आपला या राईट अँगल ट्रायंगलचा पायथागोरस थेरम. तर मग आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 48. प्रॅक्टिस सेटमध्ये 48मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. खाली इथे दिलेलं आहे एक राईट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला पाहायचे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो इथे या राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे LMN. याच्यामध्ये एक साईड अँगल M ही 90 डिग्रीचा अँगल आहे आणि त्याच्या समोरील जी साईड आहे अपोजिट साईड ऑफ धिस अँगल अँड 90 डिग्रीच्या समोरील जी साईड आहे LN ही आहे आपली या अँगलची हायपोटेनियस. आपण ह्याला हायपोटेनियस नाव देऊयात. पहा आधी रफ वर्कमध्ये सोडून बघूयात हे कसं होणार. आपल्याला पायथागोरसचा थेरम काय पाहिला आपण की हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणून इथं लिहू शकतो आपण LN स्क्वेअर इक्वल टू अदर टू साईडचं स्क्वेअर LM आणि MN या दोन साईड या राईट अँगल ट्रायंगलच्या आहेत. सो दॅट LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. पहा LN इथे काय आहे आपल्याला LN ही हायपोटेनियस आहे. इथे दिलेला आहे एक्स स्क्वेअर इक्वल टू LM काय दिलेली आहे पहा बाळांनो LM आहे 7 स्क्वेअर प्लसला प्लस MN काय दिलेली आहे MN 24 स्क्वेअर. पहा एक्स स्क्वेअर इक्वल टू 7चा स्क्वेअर आहे 49 प्लस 24चा स्क्वेअर आहे 576. इथे तुम्हाला पाहिजे तर रफ वर्कमध्ये करू शकता तुम्ही. इथे मी दाखवते तुम्हाला रफ वर्कमध्ये करून. 24 मल्टिप्लाय 24 4 4चा 16 8 and here 4. पहा 6 7 and 5 576. तर इथे 24चा स्क्वेअर आपण लिहू शकतो 576. पहा एक्स स्क्वेअर इक्वल टू हे 576 and 49चं प्लस किती येईल आपल्याला 625. आता 625 हा कोणाचा स्क्वेअर आहे हे पाहावे लागेल आपल्याला. सो दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू जर तुम्ही 25 मल्टिप्लाय 25 केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळेल 625. म्हणजेच 625 हा 25चा स्क्वेअर आहे. इथे रफ वर्कमध्ये करू शकता तुम्ही. 25 मल्टिप्लाय 25 बघा 5 2 1 प्लस 0 5 5 2 and 6 625. मग इथे 625च्या खाली आपण लिहू शकतो 25चा स्क्वेअर. आता हे एक्स स्क्वेअर इक्वल टू 25 स्क्वेअर. आता इथेही स्क्वेअर आहे इथेही स्क्वेअर आहे दोन्ही सेम झाले म्हणून आपण लिहू शकतो एक्स इक्वल टू
25 युनिट. हे झालं आपलं रफ वर्क. पण आपल्याला एक्झाममध्ये असं लिहिता येणार नाही, आपल्याला व्यवस्थित एक्झाममध्ये लिहावं लागेल. ते आपण कसं लिहायचं हे खाली बघूया. पहा, राईट अँगल ट्रायंगलचं नाव काय आहे? LMN. म्हणून आपण इथे लिहू शकतो इन ट्रायंगल LMN अँगल M इक्वल टू 90 डिग्री. पहा इथे आपल्याला अँगल M काय दिसतोय? 90 डिग्री दिसतोय. अँड साइड LN is the hypotenuse. Now, according to the Pythagoras theorem, according to Pythagoras theorem, length कोणते? हायपोटेनियस LN चा स्क्वेअर इक्वल टू लेंथ LM चा स्क्वेअर प्लस लेंथ MN चा स्क्वेअर. पहा LN काय दिलेली आहे आपल्याला? LN आहे आपले x, म्हणून आपण इथे लिहू शकतो x स्क्वेअर इक्वल टू LM काय दिलेली आहे आपल्याला? LM आहे LM 7 चा स्क्वेअर प्लस MN काय दिलेली आहे आपल्याला? MN 24 चा स्क्वेअर. पहा x वर्ग इक्वल टू 7 चा वर्ग काय आहे? 49 प्लस 24 चा स्क्वेअर काय आहे? इथे आपण बघितलं आहे 24 चा स्क्वेअर 576. इथे आपण लिहू शकतो 576 x स्क्वेअर इक्वल टू 49 प्लस 576. हे आपण बघितले रफ वर्कमध्ये. काय येतं उत्तर? ह्याचं सम काय येते? 625. 625 हा कोणाचा स्क्वेअर आहे? हा आहे 25चा स्क्वेअर. म्हणून आपण इथे लिहू शकतो x स्क्वेअर इक्वल टू 25 स्क्वेअर. पहा स्क्वेअर स्क्वेअर सेम आले, म्हणून इथं खाली उत्तर घेऊ शकतो आपण x इक्वल टू 25 आणि युनिट्स. दिस इज अवर फायनल आन्सर. सेकंड इथं दिलेला आहे क्वेश्चन, ट्रायंगल PQR. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये Q हा आपला 90 डिग्रीचा अँगल आहे आणि 90 डिग्री अँगलच्या समोरील जी साईड आहे PR ही आहे आपली हायपोटेनियस. आता इथे आपल्याला अगोदर रफ वर्कमध्ये हे करून पाहायचं आहे की कसं सोल्युशन करणार आपण. पहा इथे आहे हायपोटेनियस PR. तर आपण काय करणार? PRचा वर्ग इक्वल टू दुसरी साईड कोणती आहे? PQचा वर्ग अधिक अदर साईड QRचा वर्ग. तर PR काय दिलेली रे बाळांनो आपल्याला? PR आहे इथे 41. त्यामुळे लिहा PRच्या खाली तुम्ही 41चा स्क्वेअर इक्वल टू PQ काय दिलेली आहे? 9 स्क्वेअर. सो इथे लिहा 9 स्क्वेअर प्लस QR काय आहे आपला? इथे QR फाइंड आउट करायचं आपल्याला. QR काय आहे? x स्क्वेअर. 41चा स्क्वेअर काय आहे? 1681. इथे तुम्ही बघू शकता रफ वर्कमध्ये 41 मल्टिप्लाय 41. पहा 1 4 प्लस 4 6 1 करा प्लस 1 8 6 and 1 1681. सो इथे लिहा 1681 इक्वल टू 9चा तर स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला. 9 9चा 81 प्लस x स्क्वेअर. पहा ह्या इक्वल टूला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, त्यामुळे इथे काय होईल? 1681 मायनस 81 इक्वल टू हा एक्स स्क्वेअर आपल्या जागा 1681 मधून 81 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल? 1600 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता
1600 हा कोणाचा स्क्वेअर आहे? इथे तुम्हाला 16 दिसतंय. 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. मग जर तुम्ही आणि पुढे 2 0 दिसत आहेत, तर तुम्ही जर याला 40 मल्टिप्लाय 40 केला तर तुम्हाला काय येतं बघा. 0 0 मल्टिप्लाय 0 6 1. इथे 0 0 6 1. पहा 1600 हे आन्सर आलं आहे. त्यामुळे तुम्ही 1600च्या खाली काय लिहाल? 40 स्क्वेअर लिहाल. कारण हा 1600 कोणाचा स्क्वेअर आहे? 40चा स्क्वेअर आहे. इक्वल टू एक्स स्क्वेअर. पहा स्क्वेअर स्क्वेअर सेम झाले म्हणून आपण इथे खाली लिहू शकतो एक्स इक्वल टू 40. कारण आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू नाही काढायची, आपल्याला काढायची एक्सची व्हॅल्यू. पहा इथे दिली आहे एक्सची व्हॅल्यू दिली आहे, एक्स स्क्वेअरची दिलेली नाही. सो आपण काय करणार आहोत? एक्स इक्वल टू 40. फायनल आन्सर आपलं काय होईल? एक्स इक्वल टू 40 युनिट. हे झालं आपलं रफ वर्क. पण हे एक्झाममध्ये आपल्याला असं लिहायचं नाही आहे. एक्झाममध्ये कसं घेणार आहोत ते आपण खाली पाहूया. पहा पहा इथे आपण सविस्तर लिहिणार आहोत. इन ट्रायंगल PQR, angle Q equal to 90 degree and side PR is the hypotenuse. Now, according to the Pythagoras theorem, length PR square equal to length PQ square plus length QR square. काय PR? 41चा स्क्वेअर इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. रफ वर्कमध्ये आपण बघितलेलं आहे 41चा स्क्वेअर काय आहे? 1681. सो आपण इथे लिहू शकतो 1681 इक्वल टू 9चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 81 प्लस एक्स स्क्वेअर. 1681च्या पुढे इक्वल टू आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो? 1681 मायनस 81 इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे इक्वल टू इथे आलं त्यामुळे इथे काय झालं? प्लसचं मायनस झालं. 1681 मधून 81 गेलं. किती राहिले बाळांनो? 1600 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता 1600 हा कोणाचा स्क्वेअर आहे? बघितले आपण आत्ताच रफ वर्कमध्ये हा 40चा स्क्वेअर आहे. सो आपण इथे लिहू शकतो 40 स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो दॅट हे सेम झाले. आपण लिहू शकतो एक्स इक्वल टू 40. म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय येईल? एक्स इक्वल टू 40 युनिट्स. हे एक्झाममध्ये आपल्याला असं व्यवस्थित सविस्तर लिहायचं आहे. हा 3rd नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे. इथे दिलेला आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल पहा इथे 3 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. राईट अँगल ट्रायंगल DEF. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये D हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि या अँगलच्या समोरील बाजू आणि या राईट अँगल ट्रायंगलची सर्वात मोठी साईड कोणती आहे? EF. त्यामुळे या राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनियस आपण EF असं सांगू शकतो. रफ वर्कमध्ये आपण सुरुवातीला करून पाहूयात हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. सो ट्रायंगलमध्ये आपण रफ वर्कमध्ये करून बघूयात. DEF या राईट अँगल ट्रायंगलमध्ये EF ही आहे हायपोटेनियस. आपण म्हणू शकतो की EF स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. पहा EF काय आहे आपल्याकडे? EF 70 स्क्वेअर प्लस DE काय आहे? DE काढायचे आपल्याला DE एक्स स्क्वेअर प्लस DF काय आहे? DF इथे दिलेलं आहे आपल्याला 8 स्क्वेअर. इथे
इथे आपण 8 स्क्वेअर लिहू शकतो. 17चा स्क्वेअर काय आहे? 17चा स्क्वेअर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे करून बघू शकतो आपण रफवर्कमध्ये. 17 9 1 1 मल्टिप्लाय 7 1 प्लस करून घ्या 9 8 अँड 2 289. सो इथे लिहा 289 प्लस 209 इक्वल टू इथे इक्वल टू झालं माझ्याकडून इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर काय आहे? 8 8चा 464. पहा 289च्या समोर इक्वल टू आहे, त्याला आपल्याला पुढे घ्यायचं आहे आणि 64 हा इकडे आणायचं आहे. मग आपण काय करणार? 289 मायनस 64 इक्वल टू एक्स स्क्वेअर. 289 मायनस 64 किती होतं पहा बरं? आय थिंक 225 इक्वल टू एक्स स्क्वेअर. 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे बाळांनो? 225 हा 15चा स्क्वेअर आहे. पहा इथे रफवर्कमध्ये बघूयात करून आपण शुअर. 5 7 व्हेरी गुड प्लस 225. इथे आपण लिहू शकतो 25चं स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर सेम झाले. सो एक्स इक्वल टू 25. हे आपल्याला असं सोडवायचं आहे. हे झालं रफ वर्क. पण एक्झाममध्ये असं नाही करायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला समजण्यासाठी मी अगोदर रफ वर्क सोडवते. आता एक्झाममध्ये कसं लिहिणार आपण? इन पहा खाली ट्रायंगल DEF अँगल D इक्वल टू 90 डिग्री. साइड EF is the hypotenuse. Now according to Pythagoras theorem, length EF चा स्क्वेअर इक्वल टू लेंथ D चा स्क्वेअर प्लस लेंथ DF चा स्क्वेअर. EF काय आहे आपल्याकडे? 17 स्क्वेअर इक्वल टू D काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस DF काय आहे? 8 स्क्वेअर. 17चा स्क्वेअर बघितला आहे आपण इथे पाहिला आहे रफवर्कमध्ये. 289 मायनस इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर काय आहे? 64. पहा हे 289च्या नंतर इक्वल टू आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि 64ला इकडे आणायचं आहे. तो प्लसचं काय होईल? 64 मायनस होईल कारण आपण इक्वल टू पुढे घेऊन जातो आहे. इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काढायचं ना आपल्याला. सो 289मधून 64 मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 225 एक्स स्क्वेअर. आपण पाहिले 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे रफवर्कमध्ये? 15चा स्क्वेअर आहे. सो इथं आपण काय लिहू शकतो? 15 स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. स्क्वेअर सेम झाले आणि इथं आहे एक्स इक्वल टू 15 युनिट. हे आपण काय करू शकतो? फायनल आन्सरमध्ये लिहू शकतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये असं व्यवस्थित लिहायचं आहे.